गेलो तो कलेक्टर ऑफिस पाहिले, पण महाराष्ट्र शासनचे एवढ्या गाड्या, नेमकं कोणते मंत्री आले आज? मग पब्लिक बोला गोगल, हे पा कोलेची मॉडेल हॅशटॅग डान्स ब्लॉगर. इथे एवढे पोलीस होते की ब्लॉग काढायची हिंमतच नव्हती होत. पण मीच ब्लॉगर आहे म्हटलं, ब्लॉगरच भेला तर काय फायदा. हिंमत करून पहिलं पाऊल टाकला आणि पहिलं पाऊल हे यशाचं प्रतीक आहे. मी पहिलाच ब्लॉगर असणार जो की कलेक्टर ऑफिसचा ब्लॉग काढत आहे. सर सोबत बोललो आणि सुरुवात केली. डोळ्यासमोर दोन शब्द, आवक अंजावक. पायऱ्या चढून पोहोचलो पहिला मजला, जिल्हा नियंत्रण कक्ष. पब्लिक इथे येऊन एवढं भारी वाटलं की मला सुद्धा अधिकारी बनायचं वाटलं. खरोखर सांगतो, इथला परिसर ऊर्जा जागृत करणारा होता. तुमचं पण स्वप्न असणार कलेक्टर बनायचं तर एक वेळा नक्की या. काय तो गाड्याचा दरारा आणि पोलीस लोकांची उपस्थिती भरपूर, एकदम बेस्ट वातावरण. सगळ्यात बेस्ट म्हणजे की पहिला मजला सुविधा कक्ष. इथे ग्रंथालय भरपूर होत्या. मी चप्पल काढून पुस्तकं पाहायला गेलो. मोठमोठ्या ग्रंथालय पाहून मी अजून समोर गेलो, नेमकं काय आहे ते पाहायला. इथं तर मला मोठ्या मोठ्या शाखा दिसत आहेत. पब्लिक तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, सर्व सरकारी काम इथेच होतात. जिथं गेलो तिथं शाखाच, आणि शाखा पाहून मस्त वाटलं. आता मी मेन ठिकाणी चाललो. मजल्याबद्दल एक वेळा वाचून घ्या. मला वाटलं की मी एकटाच कलेक्टर साहेबाला भेटायला आलो, पण ते मीच नाही तर भरपूर लोक होते. त्यात मी ब्लॉग बनवतो, सर्व माझ्याकडेच पाहत. आणि मी एवढा भारी की त्याच लोकांसोबत बोलचाल चालू केली. त्यांनीच सांगितलं, हे आहे जिल्हाधिकारी यांचे दालन. जर तुम्ही हुशार असाल तर कमेंट करून नक्की सांगा दालन म्हणजे काय. इथल्या लोकांकडून मला माहित झालं की मंत्री आले आहे. मी नेमकं दालनचा व्हिडिओ का काढला, पोलीस लोक हाजी. शेवटी सिक्युरिटीले तोड नाही. जेव्हा इथे मी पहिली बार आलतो तेव्हा अंदरून काही पाहिलंच नव्हतं. नेक्स्ट टाइम घरूनच पक्का करून आलतो की एक वेळा नक्की पाहूनच राहू काय याच्यात. शेवटी माहित झालं कलेक्टर ऑफिस मधलं अंदरचं दृश्य कसं आहे. मग तेवढ्यातच मम्मीचा कॉल आला. पायऱ्या उतरून खाली आलो, तेवढ्यात आपली भेट झाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत आणि त्यांना भेटून मस्त वाटलं. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जास्त शेअर करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.